जय शिवराय मित्रांनो, आज आहे डे 35 ऑफ आवर चॅलेंज 100 पुश ऑफ 50 डेज। तर आज सकाळी लवकर उठून गेलो पाय पडायला शेतात, कारण की आमच्या शेतात पण एक देव आहे आणि हे झाड कमीत कमी 200 वर्ष जुनं झाड आहे। मग गावात आलो मस्तपैकी गॅरगॅर खाल्लं, आमच्या इथलं गावाला गॅरगॅर म्हणतात। मग स्कॉर्पिओ काढली आणि गेलो वैरागला, कारण की आम्हाला मस्तानी वगैरे खायची होती आणि जरा पेढे वगैरे पण घ्यायचे होते। काका मामांनी 4 मस्तानी ऑर्डर केली, एक आईस्क्रीम ऑर्डर केली, अजून एक दूध कोल्ड्रिंक पण ऑर्डर केली आहे। तर काका मामा तुम्हाला मनापासून धन्यवाद। तर काका आम्हाला खरंच धन्यवाद, कारण की जेव्हा पण आम्हाला वैरागला नेतात तेव्हा आम्हाला मस्तानी खाऊ घालतात ते। मग तिकडनं घरी आलो लागलो वर्कआउट करायला, नेहमीसारखे 100 पुशअप्स मारायला घेतले। आणि मी गावात काय जास्त वर्कआउट करत नाही, फक्त पुशअप्स मारतो, कारण की एकतर गरम तर असलं भयंकर होतं ना, दिवसा पण असे वाफा लागतात, वाफा तोंडाला, म्हणून बाहेर पण जावं वाटत नाही कुठे। मग सकाळी आपलं वर्कआउट बी करू वाटत नाही। नॉर्मली मी वर्कआउट तीन वाजता केला हा वर्कआउट। 3 वाजता वर्कआउट वगैरे केला, फ्रेश वगैरे झालो आणि परत निघालो शेरण्या वाटायला। तर माझी बॉडी बघू शकता तुम्ही, ही शेरणी असते, ह्याच्यात लाडू आणि कुरमुरे टाकतात आणि देवळाच्या इथं जाऊन नारळ फोडून त्यात टाकायचे आणि अख्ख्या गावात वाटत घरी यायचे ते। मग आम्ही लोकं निघालो, सूर्यदादा, बंटीदादा, आम्ही सगळे शेरण्या घेऊन निघालो आणि देवात जाऊन पाया पडलो। हे आमचे सोनार महाराज आहेत आणि इथंच आम्ही नारळ वगैरे फोडतो आणि मग तेच वाटप करत येतो। मग थोड्या वेळाने ज्योतिबाच्या काट्या पण आलेल्या, मग ज्योतिबाच्या काट्या आम्ही खेळलो आणि मग परत निघालो हॉटेलला, कारण की भूक लागलेली म्हणून रात्रीच्या आम्ही निघालो हॉटेलला। आम्ही आधी आलो बागायतदारमध्ये, पण तिकडचं आम्हाला आवडलं नाही म्हणून आम्ही परत तिकडनं ओमसाई हॉटेलमध्ये गेलो। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।